आता एक मोठी बातमी आहे। देशावरती एक मोठं संकट येणार आहे। 14 राज्यांना आयएमडीने हाय अलर्ट दिलाय। यात महाराष्ट्राला देखील मोठा इशारा देण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी देशासह राज्याला पावसानं झोडपून काढलं होतं। पावसानं राज्यात कहर केला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने आता चिंता वाढवलेली आहे। पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून ते 29 ऑगस्ट पर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। काय आहे हवामान विभागाचा नवीन अंदाज, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर YouTube वरती HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील 3 दिवसांमध्ये झारखंड, राजस्थान, ओडिशा आणि बिहार या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह सिक्कीम राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे। पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता महाराष्ट्रात काय स्थिती आहे ती देखील आपण पाहूयात। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाबच्या आसपास सक्रिय असणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा 25 ऑगस्ट पासून ते 29 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। महाराष्ट्रात, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। 17 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अनेकांच्या घरात पाणी घुसलं, पुराचा मोठा फटका लोकांना बसला। शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालेलं असून शेतकरी हवालदिल झालेले आहेत। दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आल्यानं चिंता वाढलेली आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।